बघा बघून बघून घ्या ही आंब्याची झाडं. अरे वा, चला आमच्या व्लॉगमध्ये मामाश्रीनं घ्यायचं का? आंबेच आंबे. नमस्कार, भटकंती 89 मध्ये मी दीपक वाकसोरे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. या ठिकाणी आज आपण भटकंतीसाठी जे आलेलो आहे ते आपण नाश्ता करण्यासाठी आलेलो आहे आणि नाश्ता करण्यासाठी आपण नाशिकमधल्या मिसळ पॉईंटला एका भेट देण्यासाठी आलेलो आहे. चॅनलवरती याच्या आधी पण आपण भरपूर अशा मिसळ पॉईंटची या ठिकाणी माहिती जाणून घेतलेली होती. सो नाशिकमधला एक नवीन मिसळ पॉईंट आहे जो आपल्या चॅनलवरती अजून नव्हता. सो तो शूट करतो आहे मी खास तुमच्यासाठी, जेणेकरून तुम्हाला देखील या उपयोग होऊ शकतो. आणि जर तुम्ही कधी आलेला नसाल, जर येण्यासाठी इच्छुक असाल तर नक्कीच या पॉईंटला तुम्ही भेट देऊ शकता. सो नक्की हा पॉईंट कुठे ह्याच्याबद्दलची माहिती आपण या व्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत. सो चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि या मिसळ पॉईंटची माहिती जाणून घ्या. असा आतमध्ये हा तुम्ही मखमालाबाद साईडनी किंवा आनंदवली साईडनी या दोघांच्या मधोमध सेंटर पॉईंटला हा मिसळ पॉईंट आहे. सो हा कच्चा रस्ता जो तुम्हाला बघायला मिळतो आहे आणि इकडनं आले तर हा त्याचा एंट्रन्स आणि हे त्याचं नाव मँगो व्हिले. काइंड ऑफ पिकनिक पॉईंट देखील आहे. सो आज तो तुम्ही बघू शकता हा एंट्रन्स, ही पार्किंगची जागा. सो 4 व्हीलर 2 व्हीलर जी पण तुमची कार असेल, बाईक असेल, सो तुम्ही इथे ती घेऊन येऊ शकता. सो हा तुमच्यासाठी मँगो व्हिले म्हटल्यानंतर आपल्याला नक्कीच मँगोची झाडं बघायला मिळणार आहेत मध्ये. सो हे बघा, हे लांबून जर तुम्ही बघितलं तर ही सगळी मँगोची झाडं आहे आणि बघायला मँगो देखील आलेले आहेत. या कैऱ्या देखील आलेल्या आहेत. 1 मेचं औचित्य साधून आपण या ठिकाणी आलेलो आहे. 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन, कामगार दिन. आणि हे बघा हा आजूबाजूचा एरिया, आतला परिसर आहे फक्त. हे बघा हा कैऱ्या तर बघा, वा, तोडू नाही शकत का आम्ही का हो? तोडू नाही शकत का? मस्त. हे बघा कैऱ्या आहे आणि हापूस कैरी, म्हणजे ही पूर्ण गोड, पूर्ण आंबट बी नाही आणि पूर्ण गोड पण नाही. सो मीडियम अशी कैरी आहे. भरपूर कैऱ्या लागलेल्या आहेत तिथे. मस्त मुलांना खेळण्यासाठी हा साईडचा एरिया इकडे बघू शकता तुम्ही. चला आपण जाऊ मिसळच्या दिशेने. मला तर हे जास्त आवडलं, मस्त कैऱ्या लागलेल्या आहे. माझी फेवरेट अशी कैरी. वा, तोंडाला असं पाणी सुटलं. बघूयात आपल्याला प्लेटमध्ये मिळते का. आणि हा आतला एरिया, हा त्याचा पोर्च जिथे आपण मिसळ खाण्यासाठी बसू शकतो. वरती पण एक एरिया आहे, तिकडे जाणार आहे आपण. तत्पूर्वी खालचा एरिया सगळा आपण बघू. जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी किंवा बसण्यासाठी बाज वगैरे लावण्यात आलेले आहे. मुलांना छोटेसे झोके, वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याची झाडं बघायला मिळत आहे. हे महत्त्वाचं. हवा तर इतकी छान चाललेली आहे आणि नाशिकचं क्लायमेट म्हटल्यानंतर विचारणंच नको. सो हे बघा हा इकडचा एक एरिया, हा एक एरिया मधला. हा काउंटर आणि ते कराओके वगैरे लावलेले आहेत, म्युझिक सिस्टम. सो हा खालचा एरिया आणि आपण चाललो आहे इकडे वरती. चला वरचा पण एरिया दाखवतो तुम्हाला. टॉप व्ह्यूला आपण चाललेलो आहे. सो नाशिकमध्ये हीच खासियत आहे, वेगवेगळे मिसळ पॉईंट या ठिकाणी उभारण्यात येतात आणि आकर्षण कसं होईल, आकर्षित कसं होईल पब्लिक, त्या अनुषंगाने हा विचार केला जातो. सो हे बघा हा टॉपचा एरिया. वा, बघा बघून घ्या ही आंब्याची झाडं. अरे वा, चला आमच्या व्लॉगमध्ये मामाश्रीनं घ्यायचं का? सो हा मधला एरिया आणि नेमकेच आमचे मामा मामी या ठिकाणी मला भेटले. असो, चला पुढे हा मित्रपरिवार इथे आपल्याला असतो. स्माईल दिली ब्लॉग. चला बड्डे आहेत वहिनींचा, तो त्या अनुषंगाने आपण आलेलो आहे आणि छोटंसं सेलिब्रेशन आणि मिसळची मजा करा. झाला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू,
हॅपी बर्थडे म्हणून मी काही बोलू नाही. आलेली आपली थाळी म्हणजे काइंड ऑफ मिसळ ज्याच्यामध्ये मँगो पण दिलेला आहे म्हणजे कैरी दिलेली बघा. मँगो विलेमध्ये आले तो आपल्याला मिळणार आहे मँगो कैरी. वाव हे बघा जास्त आधी काय आंब्याची बाग. मेन हॉटेल हे इकडे मागे आणि हे बघा हे आंब्याचे झाडं. मस्त अशी आंब्याची बाग या ठिकाणी डेव्हलप झालेली. सो खास तुमच्यासाठी या ठिकाणी हा व्लॉग शूट करण्यासाठी मी आंब्याच्या बागेत आलेलो आहे. आणि हे बघा हे आंबेच आंबे मस्त असं. हे बघा खालून व्ह्यू घेऊ एक आपण. या आंबेच आंबे. मिसळ खाऊन झाल्यानंतर या ठिकाणी जे पण मिसळप्रेमी आलेले आहेत त्याचा आस्वाद घेण्यासाठी आंब्याच्या झाडांच्या सावलीत बसतात. हे आंबे बघा. बोलू इकडे बघ. ही अशी छोट्या मोठ्यांसाठी पण सोय केलेली. सो हे बघा हे इकडे हॉटेल आणि आजूबाजूचा परिसर आहे. आपण वरती या ठिकाणी मिसळ खाल्ली होती आणि याच्या साईडला राईट साईडला जर तुम्ही बघितलं तर हे बघा इथं तुम्हाला दाखवतो. हे बघा ही आपली नदी. सो मस्त नैसर्गिक अशा वातावरणात मिसळ खाण्याचा आनंद काही वेगळाच आणि कंटिन्युअसली या ठिकाणी हवा वाहते. सो मस्त असं वातावरण या ठिकाणी आहे. सो रिकमेंड करेल मी की एकदा तरी मँगो व्हिले या मिसळ पॉईंटला भेट देण्यासाठी, इथली चव घेण्यासाठी आणि आजूबाजूचा आस्वाद घेण्यासाठी नक्की आपण या. सो अशा पद्धतीने आता मी बसलेलो आहे आंब्याच्या बागेमध्ये जे आता तुम्ही बघितली. सो अतिशय मनमुराद असा आनंद घेण्यासाठी नैसर्गिक वातावरणात जर तुम्हाला मिसळ खाण्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर रिकमेंड करेल नक्कीच या ठिकाणी मँगो व्हिले या ठिकाणी तुम्ही या. टेस्टच्या बाबतीत छान अशी टेस्ट आहे आणि एकंदरीत आजूबाजूचं जे वातावरण आहे, जी मँगोचे जे झाडं लावण्यात आलेले, जी आपण म्हणू शकतो की आंब्याची जी बाग आहे, त्याच्यामुळे तुमचं मन प्रसन्न होतं आणि छान अशी हवा या ठिकाणी कंटिन्युअसली चालू असते. आणि त्या साईडला म्हणजे राईट साईडला एक नदी या ठिकाणी वाहते. सो एकंदरीत छान असं वातावरण या ठिकाणी आहे. सो नक्कीच मी रिकमेंड करेल कधी जर नाशिकमध्ये आलात मखमालाबाद साईड आणि आनंदवली यांच्या दोघांच्या मध्ये असलेले मँगो व्हिले या नवीन झालेल्या मिसळ पॉईंटला भेट देण्यासाठी आपण नक्की या ठिकाणी येऊ शकता. भेटूया अशाच एका भटकंतीमध्ये पुढच्या व्लॉगमध्ये. चलो.